Hello guys, so welcome to our vlog. ज्याचं नाव आहे मिस्टर अबी. मिस्टर अगं हाय कमी वेट चल. इथं माझ्या बायकोचं चाललं आहे वेट चेक करायचे. सॉरी मला इंट्रोडक्शन देता येत नाही आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फर्स्ट टाइम आम्ही चाललो विमानाने. तर आम्हाला एक्झॅक्टली इथून तर आम्हाला एक्झॅक्टली काय माहिती नाही आहे. सो कसं आमची ट्रिप जाते बघूया. तर आमचं लगेच चाललं इथून. तर आमची तिकीट भेटलेली आहे. बघू तिकीट. तर आता आम्हाला 5A जायचं आहे इथून. आता आम्ही विचारत होतो त्यांना आता आमची बॅग कुठं जाणार, आम्हाला कुठं भेटणार. तर म्हणलं तुम्ही मला डायरेक्ट गोवामध्ये सिंधुदुर्गला आमचं एअरपोर्ट सिंधुदुर्गलाच भेटणार. म्हणलं ठीक आहे बाबा. ओ माय गॉड छोटी बॅग. तुम्हाला सांगून ठेवतो गाईस, मोठ्या लगेजचं वेट 15 किलोपर्यंत चालतं आणि छोट्या बॅगेचं वजन 7 किलोपर्यंत. सगळ्यांना माहिती जे आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ बघतील त्यांना माहिती पाहिजे की नाही. कसं वाटतं हात उचलायची ती बिझनेस काय आहे ना. बोर्डिंग पास आहे ना आपल्याकडे सगळे. चला वरतून जायचंय ना आता. यस सुपर सीएम आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फ्लाय 91 आमची किती वाजताची आहे? 7:50. फ्लाय 91 7:50 सिंधुदुर्ग. हां हेच आहे. हॅलो सोना, कसं फिलिंग आहे तुझी? धगधग होते जरा बट काही नाही. फर्स्ट टाइम चाललोय, फर्स्ट एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम चाललोय तिकडे घेतलंय. हा ठीक आहे. नवीन कॅमेरामॅन आहे समजून घ्या. बोला की आता काहीतरी. थांबा जरा उतरू द्या. घाबरती नाही एक्सिलेटरला. आमचा फर्स्ट बोला काहीतरी. तर आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आमची 7:50 एरोप्लेन आहे. फर्स्ट टाइम चाललो आहे बट ह्याच्यानंतर खूप सारे असेच एरोप्लेनचा प्रवास होणार आहे आमचा. आता माहिती कुठपर्यंत अलाउड आहे. तर इथून आम्हाला आमचं सगळं काय सामान ठेवायचं जे काढते रॅक्समधून सामान घ्यायचं. तर गाईज हे बघा एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट पुणेचं. किती मस्त आहे. सगळ्यांनी मस्त झोपून चाललंय. त्यांच्या जेव्हा फ्लाईट येत नाही त्यावर इथं बॅग्स आणि ऑल घेऊ शकता कोणाला हवं असेल तर. इथं काय आहे सॉक्स एक्सप्रेस. अरे बापरे सॉक्सचं दुकान आहे इथं. तुम्हाला कोणाला सॉक्स घ्यायचं असेल तर तुम्ही सॉक्स घेऊ शकता. बापरे कुठलं दुकान खोललेत. पुस्तकांचं पण दुकान आहे. स्वीट ड्रीम्स. झोपायचं असेल झोपायचे कपडे पण भेटतात. ते बरंच मोठे. आमचा 5A गेट नंबर आहे. सो आम्हाला खाली जायचं आहे. सो फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करण्याचा एक्सपिरियन्स खूपच मस्त आहे. हे आमचे तिकीट बोर्डिंग पास. भारी वाटतंय. कळत नाही आहे. पहिलं तर खूप गोंधळल्यासारखं झालं की उशीर झाला की काहीतरी. आम्ही 1 hour 30 minutes लवकरच आलो आम्ही. थोडं पण लेट नाही झालं पण तरी पण इथं कळत नव्हतं कुठल्या गेटला याचं काय. पण सगळे चांगले. सगळ्यांना विचारलं कोणाला विचारलं तर सगळ्यांनी सांगितलं हा इथून जावा इथून ते जावा. आता चेकिंगच्या टायमाला काय झालं ॲक्च्युली मला माहिती नव्हतं. सगळं काढलं. चार्जर बिर्जर त्यांना विचारलं मी काय काढायचं. सगळंच काढलं. चार्जर काढलं, मोबाईल नाही काढला. हे सगळं ठेवलं. चेकिंगला गेलो
शूट बघतो तो मोबाईल खिशात आमच्या दोघांचे. पर आणि तिथं मी गेलो तो एक माणूस होता सिक्युरिटी बोलला की तिथं कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही, व्हिडिओग्राफी आलं. मला वाटलं तर घेतो आता मोबाईल. नाही घेतला तुम्ही, चांगला होता म्हटला. तुम्ही इथं नका एवढं चेकिंग झाल्यानंतर तुम्ही व्हिडिओ काढा म्हटलं. तो म्हटलं बरं ठीक आहे. तर मग ते झालं सगळं, ठेवलं सामान इलेक्ट्रॉनिक. मग त्यानंतर मला आठवलं मोबाईलच ठेवले ना, परत आलो मोबाईल ठेवला. त्यानंतर मोबाईल ठेवल्यानंतर परत माझा नंबर यायला आठवलं, बेल्टच काढला नाही. मग परत बेल्ट काढला. असं 2दा तर 3दा झालं माझ्यासोबत. बघा माझी बायको आली आता. एकटे बरोबर तुम्ही फिरा इकडे आणि तिकडे. सांगा तू माझ्यासोबत काय काय घडलं सांगत होतं. आता आम्हाला 5A जायचंय. तिथून आता आम्ही ग्राउंड फ्लोअरला जाणार, तिथून 5A आणि त्याच्यानंतर आम्ही आमची ट्रेनची सवय झाली. आता इथून आम्ही डायरेक्टली आमच्या विमानासाठी, आता विमान बोलायची सवय लावली, फ्लाईट्स बोलायचीच, कारण की आता आपण नुसतं फ्लाईट्सने ट्रॅव्हल करणार. ओके चला पटकन तिथे जाऊन जातो, खाली जातो आमच्या इथं आणि मग बोलूया. हॅलो 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 पब्लिक, सगळं झालेलं आहे. चेकिंग झालं, बॅगेज दिलं, त्याच्यानंतर वॉशरूमला पण जाऊन झालं. आता आम्ही ॲक्च्युली इथे गेलो होतो त्यांच्यापाशी. आम्हाला वाटलं डायरेक्ट बसायचं, एरोप्लेनमध्ये जाऊन बसून जायचं. असं नव्हतं. पण तिच्याकडे गेलो तर ते मला आम्हाला विचारते येस सर. म्हटलं हाँ एरोप्लेन में बैठना है. बोला यस सर थोड़ा रुको, 7:15 को चालू होगा, फर्स्ट टाइम भेटला. यार बाहेरून मला विमान दिसतं, असली भारी वाटतंय ना. बाहेर विमान इंडिगोचं आहे, पण ते फर्स्ट टाइम एवढा जवळून विमान बघतो यार. कशी फिलिंग आहे तुझी? तुम्हाला दाखवतो विमान, असलं बाहेर दिसतं. पहिल्यांदा एवढं जवळून बघणार आहे. जे लोक फर्स्ट टाइम विमानाने ट्रॅव्हल करतात ना, त्या लोकांनाच ही फिलिंग येऊ शकते. बरोबर की नाही? ते समोरून दिसते ना विमान, असलं भारी वाटतं ना. तुम्हाला दाखवतो बघा. सो आम्ही आता बसलेलो आहे बसमध्ये. आता ही बस आम्हाला डायरेक्ट विमानापर्यंत घेऊन जाणार आहे. तुम्हाला दिसतं मागचं जे विमान आहे त्याच्यामध्येच आम्ही बसणार आहे, फ्लाय 90. हे आमचं एरोप्लेन आहे. इथून आता ते आम्हाला आमच्या विमानापर्यंत घेऊन जाणार आहे. एवढीशी चक्कर मारण्यासाठी आम्हाला बसमध्ये बसवलं होतं. फायनली हे आमचं एरोप्लेन आहे काय. मस्त एरोप्लेन आहे, छोटा मिनी कम्फर्ट एरोप्लेन आहे. जेव्हा आम्ही जमते का कुर्सी की पेटी बांधलो, अभी मेहमान वही सगळ्यांना उडनेवाला आहे. सीट बेल्ट लावला कधी, कसं लावलं तुम्हाला नाही येत, माझा येतो. दाखवू कसं लावलं. टाईप आणि मागून थोडंच आहे. टाईप करा मला. In an emergency situation, two exits are located at the rear end, two at the front of the aircraft. The 40 minutes fitted on the floor of the bar area, the nearest exit. A passenger briefing card is placed in seat pocket in front of you. Please read it carefully. This card is also very clear. Please write a cabin crew name if you would like a copy. आपातकालीन स्थिति में यदि विमान उठाने पर उतारना पड़े तो अपनी सीट के नीचे एक बेडशीट जैकेट रखिए.
रक्षा जैकेट को पाँव से निकालें सर सर के बल से पहले स्ट्रैप को कमर के पीछे से लेकर आगे बगल में बांधे और एडजस्ट करें रक्षा जैकेट को सिर द्वार के निकट फैलाएं स्प्लान के लिए लाल डोरी को मजबूती से खींचे यदि पूरे मसल को ले अधिक फैलाने के लिए रॉयल इन्फ्लेशन टू में हवा ध्यान में रखकर रक्षा जैकेट को निकालना फैलाना नियमों की खिलाफ और वन नियम का आपके सहयोग के लिए धन्यवाद इंडिया एयरलाइन के लिए watch allowing an activity displays in approach to a seat. Remove the launch from the conscious slip it over your head. Secure the straps around your waist to the back of the tight on your neck, pulling the strap. फायनली आम्ही पोचलेलो आहोत दिस वॉज आय एरोप्लेन फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या एअरपोर्टमध्ये सिंधुदुर्ग एअरपोर्टमध्ये हे आमचं मागचं विमान होतं खूप मस्त असा प्रवास झाला वेलकम टू सिंधुदुर्ग एअरपोर्ट येस दिस इज अ स्मॉल वन दिस वॉज अ फ्लाईट चला दुसरी फ्लाईट आली आमची बॅग भेटली आम्हाला सक्सेसफुली दिस इज सिंधुदुर्ग एअरपोर्ट सो फायनली वी आर हिअर आमचं बॅग पण भेटलेलं आहे